श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. इन्फ्लुएन्झा या साथीच्या रूपात आलेल्या काळाचं तांडव सर्वत्र सुरूच होतं. घरोघरीच मृत्यू होत होते. परंतु साखरखेर्ड्याला श्री महाराजांच्या घरात अवघ्या 5 दिवसात झालेले 4 मृत्यू पाहून कुणाचंही काळीज विदीर्ण व्हावं असाच दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला होता. साखरखेर्ड्यातील हे वृत्त श्री रामानंद महाराजांच्या कानावर गेले तेव्हा काळे कुटुंबावर झालेल्या या आघाताने श्री महाराज अत्यंत व्याकुळ झाले. साधारण गेल्या 14 वर्षांपासून श्री रामानंद महाराज व काळे कुटुंब एकमेकात पूर्णपणे समरस झाले होते. महाराज काळे कुटुंबाचे एक घटकच झाले होते. त्यांच्यात किंचित मात्र वेगळेपणा उरला नव्हता. त्यामुळे हे वृत्त कळताच महाराज लगेच या सर्वांच्याच भेटीसाठी साखरखेर्ड्याला आले. श्री रामानंद महाराजांना पाहताच मायबाईला हुंदका अनावर झाला. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. मायबाई, नानी वहिनी, राधा वहिनी, महाराज, भाऊ कुणालाच अश्रू आवरेनात. सांत्वन करण्यासाठी म्हणून आलेल्या श्री रामानंद महाराजांच्या डोळ्यालाही धारा लागल्या होत्या. तरीही मायबाईजवळ बसून महाराजांनी त्यांचे अश्रू पुसले आणि अत्यंत गहिवरल्या स्वरात म्हणाले, माय, कसं आणि कोणत्या शब्दाने सांत्वन करू तुझं? माझ्याजवळ तुझं सांत्वन करायला शब्दच नाहीत. माय, प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा राम ज्यांचा पुत्र त्या कौसल्या, सुमित्रा, कैकई मातांना वैधव्य प्राप्त झालं. प्रत्यक्ष भगवंत ज्यांचा भाऊ व सखा त्या सुभद्रा, द्रौपदीला भगवंताच्या उपस्थितीत पुत्रमृत्यू पाहावे लागले. आपण तर त्यांच्यापुढे अगदी सामान्य आहोत. परंतु तरीही बाबांनी आणि या सर्वांनीच खरोखर तद्रुपता प्राप्त करून घेतली. नरदेहाला आल्याचे सार्थक करून घेतले. ते त्या परमात्मा स्वरूपात विलीन झाले, भगवत स्वरूप झाले. शेवटचा दिस गोड व्हावा याचसाठी तर या सगळ्यांचा अट्टहास होता ना. अण्णांचं अग्निहोत्र, बाबाजींचं भागवत प्रवचन, गोपाळदादांचं सेवाव्रत, यमुनेचा पतिव्रता धर्म, हे सर्व ज्याच्या प्राप्तीसाठी सुरू होतं ते यमुनाबाई सकट या सर्वांनीच साध्य केलं यात मुळीच संदेह नाही. श्री तुकाराम महाराज संतांना अवतार घेण्याचं कारण सांगताना म्हणतात ना, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ते याच कार्यासाठी, ही शिकवण देण्यासाठीच आले होते. आपल्या बाबांनी तर मोठमोठ्या योग्यांनाही साधण्यास अशक्य असा अंतकाळ साधला. महाराजांनी भाऊला आणि त्याच्या भगतजीला जवळ घेऊन त्यांचंही समाधान केलं. सर्वांचे शुद्ध श्राद्ध आणि गंगापूजन करून महाराज जालन्याला परत गेले. असो, साखरखेर्ड्याला कसबा पेठेत असलेल्या राममंदिराची दैनंदिन पूजा व उत्सवादींची सर्व व्यवस्था पूर्वीपासून काळे घराण्याकडेच होती. या राममंदिरात श्रीराम, सीतामाई व लक्ष्मणाच्या अत्यंत सुंदर व मनोवेधक अशा पंचधातूंच्या मूर्ती होत्या. शके 1835 म्हणजे इसवी सन 1913च्या मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला मेहकरला बालाजीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर साखरखेर्ड्याच्या राममंदिरातही अशाच रामाच्या काळ्या पाषाणाच्या सुबक मूर्ती आणून बाबाजींच्या हाताने स्थापन कराव्यात अशी इच्छा श्री रामानंद महाराजांच्या मनात निर्माण झाली. पुढे काही दिवसांनी आपल्या मनातील ही इच्छा त्यांनी बाबाजी व त्यांची स्नेही मंडळी तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळींना बोलून दाखवली. सर्वांनीच या गोष्टीला होकार दिला. परंतु बाबाजी आता मेहकरला भगवान बालाजीच्या सेवेत राहू लागल्यामुळे ही गोष्ट लांबणीवर पडली. पुढे शके 1840 म्हणजेच इसवी सन 1918च्या दरम्यान श्री रामानंद महाराजांनी या गोष्टीचे स्मरण करून दिल्याने लवकरच मूर्ती आणून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर त्यांच्या हस्ते मूर्ती स्थापन करण्याचे निश्चित झाले. त्याप्रमाणे श्रीराम, सीता व लक्ष्मणाच्या काळ्या पाषाणाच्या सुंदर मूर्ती आणल्या. परंतु त्याच काळात म्हणजे अश्विन महिन्याच्या सुरुवातीलाच साखरखेर्ड्यात इन्फ्लुएन्झाच्या साथीचे सर्वत्र थैमान सुरू झाले आणि अश्विन वद्यात तर काळे घराण्यावर काळाने आघातच केला.
ज्यांच्या हाताने रामाची प्रतिष्ठापना व्हावयाची ते बाबाजी परमधामाला निघून गेले. त्यामुळे रामरायाची प्राणप्रतिष्ठा आणखीन 3-4 महिने लांबणीवर पडली. अखेर शके 1840 फाल्गुन शुद्ध सप्तमीच्या शुभ मुहूर्तावर शनिवार दिनांक 8 मार्च 1919ला या नव्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सद्गुरू श्री रामानंद महाराजांच्या शुभ हस्ते समारंभपूर्वक संपन्न झाली. या प्राणप्रतिष्ठेचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न श्री अण्णाजी माई व वेदशास्त्र संपन्न श्री सखाजी शास्त्री शुक्ल यांनी केले. पुढे हनुमान मूर्तीची स्थापना झाली. अन्नदान प्रसादही बहु केला. पूर्वीच्या पंचधातूंच्या मूर्ती भोगमूर्ती म्हणून पुढे ठेवण्यात आल्या. मूर्ती स्थापनेनंतर सद्गुरू श्री रामानंद महाराजांनी अत्यंत सुंदर व गोड अशी उपासना पद्धती लावून दिली. ती तशीच आजतागायत सुरू आहे. पूर्वीपासून राम उपासना तुकाराम शास्त्री दाजी काळे करीत असत. ते समाधिस्थ झाल्यावर त्यांचे चिरंजीव नाना काळे यांनी आजन्म ही उपासना अत्यंत प्रेमभावाने केली. पुढे त्यांची मुले व आता त्यांचे नातू ही उपासना अत्यंत प्रेमभावाने करतात. असो, साधक हो, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. तसे आधीच विरक्त असलेल्या परमपूज्य प्रल्हाद महाराजांच्या अंतःकरणातील वैराग्याची प्रखरता आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.